आज आपण जॉइनिंग वर्ड हा भाग पाहणार आहोत. जॉइनिंग वर्ड म्हणजे काय? दोन वाक्यांना, दोन शब्दांना किंवा वाक्यातील दोन भागांना जोडणाऱ्या शब्दांना जॉइनिंग वर्ड्स म्हणतात. जॉइनिंग वर्ड्सना एकाहून अधिक अर्थ असू शकतात आणि त्याचा मराठी अर्थ वाक्यानुसार बदलतो. आपला पहिला जॉइनिंग वर्ड्स आहे अँड. अँड म्हणजे आणि. वाक्य पाहूया. ANT अँड एलिफंट. अँट अँड एलिफंट. मुंगी आणि हत्ती. दुसरं वाक्य आहे हिज फ्रॉग अँड माय पॅरोट. त्याचा बेडूक आणि माझा पोपट. हर बॅग अँड युअर पेन्सिल. तिची बॅग आणि तुझी पेन्सिल. हे वाक्य आपण अँडने जोडलं आहे. तिची बॅग आणि तुझी पेन्सिल. दुसरा जॉइनिंग वर्ड आहे ऑर. ऑर म्हणजे किंवा. ओव्हल ऑर राऊंड. ओव्हल म्हणजे अंडाकृती आणि राऊंड म्हणजे गोल. ते वाक्य आपण ऑरने जोडायचं म्हणजे किंवा. ऑर म्हणजे किंवा. ओव्हल ऑर राऊंड. अंडाकृती किंवा गोल. दुसरं वाक्य आहे हर स्कर्ट ऑर माय स्कार्फ. तिचा परकर किंवा माझा गळपट्टा. आपण हे वाक्य ऑर न जोडता आहोत. ऑर म्हणजे किंवा. तिचा परकर किंवा माझा गळपट्टा. ऑरचा तिसरा वाक्य आहे an apple or an orange. एक सफरचंद किंवा एक संत्री. पुढचा जॉइनिंग वर्ड आहे आपला विथ म्हणजे सोबत किंवा सह. शी कम विथ द फूड. ती जेवण सोबत घेऊन आली. ही स्टार्टेड द एक्झाम विथ हर. त्याने परीक्षा तिच्या बरोबर सुरू केली. पुढचा जॉइनिंग वर्ड विदाऊट म्हणजे शिवाय. शी कम विदाऊट द फूड. ती जेवणाशिवाय आली. ही स्टार्टेड द एक्झाम विदाऊट हर. विदाऊट म्हणजे शिवाय. त्याने परीक्षा तिच्याशिवाय सुरू केली. हर स्टार्टेड द एक्झाम विदाऊट हर. त्याने परीक्षा तिच्याशिवाय सुरू केली. पुढचा जॉइनिंग शब्द बिफोर म्हणजे आधी. पेंट दिस वॉल बिफोर दे कम. ते येण्याआधी ही भिंत रंगवा. येण्याआधी ही भिंत रंगवा. ही कम बिफोर हर. तो तिच्या आधी आला. वी सी क्लाउड्स बिफोर द रेन. पावसाआधी आपण ढग बघतो. त्याच्यानंतरचा जॉइनिंग वर्ड आहे आफ्टर. क्लीन धिस हाऊस आफ्टर दे गो. ते गेल्यानंतर हे घर साफ कर. आफ्टरचा अर्थ आहे नंतर. ते गेल्यानंतर हे घर साफ कर. क्लीन धिस हाऊस आफ्टर दे गो. दुसरं आहे शी विल स्टार्टेड हर रेस आफ्टर 6 PM. ती तिची शर्यत संध्याकाळी 6 नंतर सुरू करेल. अ ट्री ग्रोज आफ्टर यू सो अ सीड. बी पेरल्यानंतर झाड उगवते. अ ट्री ग्रोज आफ्टर यू सॉ अ सीड. चा जॉइनिंग वर्ड आहे ॲट म्हणजे कडे. ही लुक्स ॲट हर. तो तिच्याकडे बघतो. ही लुक्स ॲट हर. ॲट म्हणजे कडे. तो तिच्याकडे बघतो. शी पॉइंटेड ॲट हर डोअर. तिने तिच्या दरवाजाकडे बोट दाखविले. द डॉग सिट्स ॲट द गेट. कुत्रा
प्रवेशद्वाराकडे बसतो. आपण जॉईनिंग वर्ड्सचे दुसरा प्रकार पाहणार आहोत. जॉईनिंग वर्ड्सचे 3 प्रकार आहेत. आता आपला दुसरा प्रकार. इन म्हणजे आत. ही फाउंड इग्स इन देअर नेस्ट. त्याला त्याच्या घरात अंडी सापडली. एव्हरीवन मस्ट स्टँड इन अ लाईन. सगळ्यांनी एका रांगेत उभे राहणे आवश्यक आहे. एका रांगेत आत. I saw many ducks in the pond. मी तलावात खूप बदके बघितली. तलावात. पुढचा जॉईनिंग वर्ड आहे ऑन म्हणजे वर. He stood on that chair. तो त्या खुर्चीवर उभा राहिला. ऑन म्हणजे वर. He stand on that chair. तो त्या खुर्चीवर उभा राहिला. A bird sits on the branch. एक पक्षी फांदीवर बसतो. A bird sits on the branch. On म्हणजे वर. एक पक्षी फांदीवर बसतो. Write your name on these pages. तुझे नाव ह्या पानावर लिही. पुढचा जॉईनिंग वर्ड आहे अबाव म्हणजे वरती. His house in above my house. त्याचे घर माझ्या घरावरती आहे. Our eyes are above our nose. आपले डोळे आपल्या नाकावरती आहेत. Write your name above your age. तुझे नाव तुझ्या वयाच्या वरती लिही. अंडर म्हणजे खाली. You kept his coins under the sofa. तू त्याचे शिक्के सोफ्याखाली ठेवलेस. Those kids will lie under the blue sky. ती मुले निळ्या आकाशाखाली लोळतील. अंडर म्हणजे खाली. आपण जॉईनिंग वर्ड्सचा तिसरा प्रकार पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला शब्द आहे फॉर म्हणजे साठी. मॉम मेड गुड फूड फॉर यू. आईने तुझ्यासाठी छान जेवण बनवले. तुझ्यासाठी. मॉम मेड गुड फूड फॉर यू. फॉर म्हणजे साठी. आईने तुझ्यासाठी छान जेवण बनविले. आय टूक सम मनी फॉर माय सन. मी काही पैसे माझ्या मुलासाठी घेतले. आय वॉन्ट अ हॅपी लाईफ फॉर माय किड्स. मला माझ्या मुलांसाठी आनंदी आयुष्य हवं आहे. पुढचा जॉईनिंग वर्ड आहे फ्रॉम म्हणजे कडून किंवा तून. आता वाक्य पाहूया, समजेल तुम्हाला. आय कॅन वर्क फ्रॉम युअर हाऊस. फ्रॉम युअर हाऊस. आम्ही तुमच्या घरातून काम करू शकतो. ड्रिंक वॉटर फ्रॉम दॅट पोट. त्या मडक्यातून पाणी प्या. फ्रॉम म्हणजे तून. ड्रिंक वॉटर फ्रॉम दॅट पोट. त्या मडक्यातून पाणी प्या.